Hi, I'm Yuvraj Garud and this is my daughter Anjani. Today we are making video how to use this, that, these, those. Anjani is here to show you the demonstration with her actions. She will use this, that, these, those, and make a sentences practically. Are you ready? Yes, Tell me, what is your name? my name is Anjani. Okay, Anjani. Now there are some goods which we are using in this video. Now इट इज फ्लावर. आता हे फूल आहे. ओके, आता हे फूल आहे, एक आहे आणि आपल्या जवळ आहे, तर त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे धिस. काय वापरायचंय? This. ओके, आता मी मराठीमध्ये तुला एक वाक्य सांगेल, तू ते इंग्लिशमध्ये करायचंय विथ स्माइल. ओके, हां, सांग आता. हे फूल आहे. This is a flower. व्हेरी गुड. एक असल्यामुळं अचा वापर करायचा आहे. धिस इज अ फ्लावर. व्हेरी गुड. हा कंगवा आहे. This is a comb. व्हेरी गुड. हा रिमोट आहे. This is a remote. व्हेरी गुड. ही चाबी आहे. This is a key. व्हेरी गुड. आता थोडासा बदल आहे. बघूया आता हिला माहित आहे का नाही तर. हा कांदा आहे. This is an onion. Yes, this is an onion. When the object is starting from A, E, I, O, U, you should use an in the place of a. म्हणजे जर समजा ऑब्जेक्टची सुरुवात ही स्वराने होत असेल, इंग्लिश स्वर आहेत A, E, I, O, U, तर आपल्याला अच्या ऐवजी चा वापर करायचा आहे. That's why this is an onion. ओके, चला शेवटचं. हा मोबाईल आहे. This is a mobile. व्हेरी गुड. दिस इज अ मोबाईल. आता ह्या सगळ्या वस्तू जवळ आहेत, एक एक आहेत, तेव्हा तू धिसचा वापर केलेला आहे. आता एक एक वस्तू आपण लांब ठेवूया आणि तुला त्या ठिकाणी दॅटचा वापर करायचा आहे. ज्या वेळेला वस्तू आपल्यापेक्षा लांब असते आणि एक असते, त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे? That. ओके, आता मी हे फूल ह्या इथं ठेवलेलं आहे लांब, आणि आता त्या फुलाकडे बघून तुला म्हणायचं आहे की ते फूल आहे. कसं म्हणणार? That is a flower. व्हेरी गुड. दॅट इज अ फ्लावर. आता त्यानंतर दुसरी वस्तू आहे कंगवा, कोंब. तो कंगवा आहे. That is comb. दॅट इज अ कोंब. रिपीट इट. That is a comb. व्हेरी गुड. एक असल्यामुळे अचा वापर करायचा आहे. ठीक आहे. आता पुढची वस्तू आहे रिमोट, जी मी तुझ्यापासून लांब ठेवलेली आहे. तो रिमोट आहे. That is a remote. तो काळा रिमोट आहे. That is a black remote. दॅट इज अ ब्लॅक रिमोट. ठीक आहे, चला. त्यानंतर हा ऑनियन मी लांब ठेवलेला आहे. तो कांदा आहे. That is an onion. व्हेरी गुड. चला आता पुढे ही चावी सुद्धा मी लांब ठेवलेली आहे तुझ्यासाठी. हा, ती चावी आहे. That is a key. व्हेरी गुड. आता हा मोबाईल मी तुझ्यासाठी लांब ठेवलेला आहे. तो थांब ना, मराठी सांगतो ना मी. तो मोबाईल आहे. That is a mobile. व्हेरी गुड. आता बघा, धिस आणि दॅट ह्या दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. वस्तू जवळ आहे, एक आहे, आपल्याला धिसचा वापर करायचा आहे. वस्तू लांब आहे, एक आहे, तर आपल्याला काय वापरायचं आहे? दॅट वापरायचं आहे. आता बघ, या ठिकाणी माझ्या हातामध्ये 5 फुलं आहेत. किती फुलं आहेत? 5. मग आपल्याला म्हणायचंय हे फुलं आहेत. आता हे एकापेक्षा जास्त आहेत आणि जवळ आहेत, तर आपल्याला त्यासाठी वापरायचं आहे धिसच्या ऐवजी These. दीज वापरायचे. ठीक आहे. आणि फुलं
हे अनेक असल्यामुळं फ्लावरच्या ऐवजी काय वापरायचं आहे? फ्लावर्स. मग सांग बरं, हे फुलं आहेत. These are flowers. मोठ्या आवाजात. These are flowers. व्हेरी गुड. दीज आर फ्लावर्स. ओके. चला, हे कंगवे आहेत. These are combs. व्हेरी गुड. हे कांदे आहेत. These are onions. व्हेरी गुड. चला, या चाव्या आहेत. These are keys. व्हेरी गुड. हे मोबाईल आहेत. These are mobiles. व्हेरी गुड. आता दीज ही संकल्पना सुद्धा आपली क्लिअर झालेली आहे. ज्या वेळेला फुलं एकापेक्षा जास्त होते आणि जवळ होते त्यावेळेला आपण दीज वापरलं. दीज आर फ्लावर्स. दीज आर कोम्स. दीज आर ऑनियन्स. दीज आर कीज. दीज आर मोबाईल्स. दीज आर रिमोट्स. आता ज्या वेळेला वस्तू आपल्यापेक्षा लांब आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत त्यावेळेला आपल्याला वापरायचं आहे दोज. काय वापरायचं आहे? दोज. आता हे फुलं आहेत, मी लांब ठेवतो, बघूया आता तू कसा वापर करते. आपल्याला आता तुला म्हणायचं आहे ते फुलं आहेत. Those are flowers. दोज आर फ्लावर्स. ओके, ठीक आहे. आता हे रिमोट सुद्धा मी लांब ठेवलेत. आता तू सांगायचे की ते रिमोट आहेत. Those are remotes. व्हेरी गुड. त्या चाव्या आहेत. Those are keys. ते कांदे आहेत. Those are onions. ते मोबाईल आहेत. Those are mobiles. आणि ते कंगवे आहेत. Those are combs. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी धिस, दॅट, दीज, दोज, these are the four words which we use according to the situation, when they are near, far, and according to numbers, how many they are. When they are in one number, we use for this and that. When they are more than one number, we use these and those. म्हणजे या ठिकाणी वस्तूची संख्या आणि वस्तू जवळ आहे का लांब आहे याचा विचार करून आपण this, that, these, those चा वापर करत असतो. Practically, Anjani told you how to use this, that, these, those. I think from 4 days I am sending ZPPS Daudgaon these structures. So this is the homework for all the students from 5th to 8th standard. Make a video by using these type of goods and send to our WhatsApp group. बघा, दौडगावच्या मुलांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावच्या मुलांना हे 4 स्ट्रक्चर मी 4 दिवसापासून पाठवतोय. तर तुम्ही अशा प्रकारच्या तुमच्या घरातील वस्तूचा वापर करून व्हिडिओ तयार करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही धिस, दॅट, दीज, दोजचा वापर केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या वर्गाच्या ग्रुपवर पाठवायचा आहे. आय विल ऑब्झर्व दॅट व्हिडिओ अँड आय विल understand that you are looking my video, you are watching my video, and you are doing your Diwali homework. Thank you so much for watching our video. This is Anjani and Yuvraj Garud. Thank you so much.